पाटणमध्ये शंभूराज देसाईंचा धमाका, पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला। नमस्कार, मी भरत कुराडे, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पाटण तालुक्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येते। गेले अनेक वर्षाचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे। मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पाटण पंचायत समितीवर एक हाती सत्ता मिळवलेली आहे। भाजपचा सुपडा साफ करत देसाई गटाने आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा सिद्ध केला आहे। ज्या क्षणाची प्रतीक्षा देसाई गट गेले अनेक वर्षापासून करत होता, तो क्षण अखेर 2026 मध्ये उजाडला आहे। पाटण पंचायत समितीवर आता शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला। मंत्री शंभूराज देसाई यांच्या शब्दाला मान देत ही निवड बिनविरोध पार पडली, ज्यामुळे विरोधकांच्या हाती पुन्हा एकदा निराशा आली आहे। सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने अनेक दिग्गज इच्छुक होते, मात्र सर्व बाबींचा विचार करून सविता विजय पवार यांची सभापतीपदी वर्णी लागली आहे, तर उपसभापतीपदी विजय भाऊसो पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीनंतर पाटणमध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई, साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई आणि युवा नेतृत्व आदित्य देसाई यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना तोंड भरून कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या। एकूणच काय तर पाटणच्या राजकारणात देसाई गटाने आपली पकड पुन्हा एकदा घट्ट केलेली आहे। अशा सर्व घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। बघा अभिमानाने, जगा स्वाभिमानाने।